मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट हा चॅनल. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला स्वतःचं घर असावंच वाटतं आणि स्वतःच्या घरात राहायला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते असायलाही हवं. म्हणजे प्रत्येकाला स्वतःची एक स्पेस हवी असते, घर हवं असतं. त्या घराभोवती त्याला स्वतःची बाग निर्माण करायची असते. परमनंटली त्याला एक असं आपलं निवासस्थान असावं असं वाटतं आणि मनासारखं त्याला तिथे सजवता यावं हे पण त्याची इच्छा असते आणि ती बरोबर आहे. आणि ही वर्ल्ड वाईड असलेली इच्छा आहे की प्रत्येकाला एक स्वतःचं घर असावं वाटणं ही जागतिक लेवलला असलेली इच्छा आहे. पण गंमत ही आहे की इथेच सगळ्यात मोठी चूक पण होत असते मित्रांनो. ती चूक काय होते हे आपण नीट लक्षात घ्यायला हवी. चूक अशी आहे की बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यामधली एकमेव इन्व्हेस्टमेंट हे त्यांचं राहतं घर असतं. आता हे थोडंसं नीट समजून घेण्याची गरज आहे की बऱ्याचशा लोकांची, मी अगदी 80 ते 90% लोकांची म्हटलं तरी चालेल, त्यांच्या आयुष्यातली एकमेव इन्व्हेस्टमेंट, एकमेव गुंतवणूक हे त्यांचं राहतं घर असतं आणि तिथे त्यांनी आयुष्यभर कमवलेले पैसे गुंतवलेले असतात. आता गंमत ही आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या राहत्या घरामध्ये किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, जे घर तुम्ही ॲसेट म्हणून घेता आणि स्वतःच राहायला जाता, ती ॲसेट तुमची नॉन परफॉर्मिंग होऊन जाते. तिथून तुम्हाला काही पैसे मिळत नाही. म्हणजे तुम्ही आयुष्यभर जे काही पैसे कमवलेले आहेत, ते पैसे तुम्ही अशा गोष्टीत कन्व्हर्ट करता, ज्याचा तुम्हाला पुढे काहीच फायदा होत नाही. आता इथे तुम्ही माझ्याशी टेक्निकल वाद घालू शकता, की एकदा मी एक घर घेतलं तर ते काही वर्षात दुप्पट, तिप्पट, चौपट किमतीचं होतं. पण एक लक्षात घ्या, ॲसेट्सचं डेफिनेशन हे व्हॅल्युएशनवर ठरत नाही, तर इन्कम त्यातून जनरेट होतं की नाही होतं यातून होतं मित्रांनो. तर तुम्हाला हा विचार करायला हवा की तुमचं राहतं घर, ज्याच्यात तुम्ही आयुष्यभराचा कदाचित इन्स्टॉलमेंटनी पैसे लावलेले आहेत, तुमचे सगळे जमा केलेले पैसे तिथे लावलेले आहेत, फर्निचरमध्ये पैसे गुंतवले, रंगरंगोटीवर पैसे गुंतवले, सगळं तिथेच जर टाकलं आणि तुमच्याकडे दुसरीकडे कुठेच गुंतवणूक करायला पैसे उरले नसतील, तर तुम्ही आयुष्यभर जे काही कमवलंय ते अशा गोष्टीत कन्व्हर्ट केले ज्यांनी तुम्हाला इथून पुढे फायदा नाही होणार. आणि ही चूक आपले बहुतेक लोक करतात. ते आयुष्यभर राबतात किंवा आयुष्यभर त्याच्यासाठीच राबतात, ज्यातून ते एकच गोष्ट निर्माण करतात, ते म्हणजे त्यांचं राहतं घर. आणि त्या राहत्या घरावर त्यांचा जो खर्च होतो, तो खर्च जो असतो, तो एकदा लॉक झाला की नंतर परत ते ॲसेट त्यांना काहीच पैसे देत नाही. तिथे उलटं दरवर्षी त्यांना अजून इन्व्हेस्टमेंट्स करावे लागतात. त्यामुळे हा थोडा भावनिक प्रश्न आपण सोडवायला हवा, की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल, तर आयुष्यातली एकमेव गुंतवणूक तुमचं घर नसलं पाहिजे. तुम्ही घरावर गुंतवणूक करा, पण ती एवढीच करा जेवढी आवश्यक आहे. काही फंड ॲलोकेशन हे इतरत्र पण झालं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्यातून रिटर्न्स येतील. घराच्या गुंतवणुकीतून रिटर्न्स येत नाहीत मित्रांनो. ती एक डेड इन्व्हेस्टमेंट आहे. आणि बऱ्याच जणांना हा विचार आवडत नाही. अगदी काही जण पार्टिसिपंट्स प्रोग्रामच्या दरम्यान वाद घालतात, म्हणजे आम्ही दुसऱ्याच्या घरातच कायम राहायचं का? प्रश्न हा नाहीये मित्रांनो, तुम्ही दुसऱ्याच्या घरात राहायचं की तुम्ही स्वतःच्या घरात राहायचं. प्रश्न हा आहे की तुमचं इन्कम त्याला सपोर्ट करतंय का? प्रश्न हा आहे की तुम्हाला तेवढं इन्कम जनरेट करता येतंय का, जेणेकरून तुम्ही आयुष्याचे बाकी ॲस्पेक्ट सुद्धा पॉवरफुली जगू शकाल. अन्यथा आजूबाजूला आपल्याला अशी असंख्य उदाहरणं सापडतील, जे घरं बांधतात आणि किंवा घर विकत घेतात आणि आयुष्यभर त्याचे हप्ते फेडण्यामध्ये वेळ वाया घालवतात. दुसरं काही करूच शकत नाही. आणि बँका सुद्धा इझिली लोन देतात, कारण त्यांना माहिती ही ॲसेट आपली, ती बँकेची ॲसेट आहे ना. तुम्ही जर समजा बँकेकडून कर्ज काढलं आणि त्यात राहत असाल, तर तुमचं घर ही बँकेची ॲसेट आहे. बँकेला माहिती आहे ही ॲसेट आपली आहे. बँकेच्या ॲसेट कॉलममध्ये एक मजबूत ॲसेट जमा होते. बँकेला त्यातून काहीच नुकसान नाहीये. तुम्ही मात्र बँकेचे अनऑथोराइज्ड एम्प्लॉई होऊन जाता. तुम्ही बँकेसाठी काम करायला लागता, कारण तुम्हाला ते हप्ते फेडत राहावे लागतात ना. त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या. तुम्हाला जर समजा बँकेसाठी काम करायचं नसेल, तर तेव्हाच घर घ्या जेव्हा तुमचं बॅलन्स शीट त्याला सपोर्ट करत असेल. थोडासा हा विचार करून बघा. अन्यथा तुम्ही घर घ्याल, आयुष्यभर बँकेचे हप्ते भराल
तुमच्यासाठी ती लायबिलिटी असेल, बँकेसाठी मात्र ॲसेट असेल. त्यामुळे हा जो मी तुमच्यासमोर विचार मांडतोय, थोडासा यामध्ये थोडंसं डीप थॉट घेऊन बघा आणि पुढे जा मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.